प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। सोलापूरकरांच्या हक्काच्या MS13 न्यूज चॅनलवर जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवोत्सव 2022 या 3 दिवसीय शिवव्याख्यानमालेचा अवश्य लाभ घ्या। दिनांक 17, 18, 19 फेब्रुवारी रोजी शिवचरित्र व्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे, सुप्रसिद्ध वक्ते तथा लेखक प्राध्यापक विशाल गरड यांचे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे जीवन कार्य यावर ऑनलाईन व्याख्यान। या व्याख्यानमालेचा अवश्य लाभ घ्या। सर, थोडंसं आग्रा प्रसंग जो आहे त्या आग्रा प्रसंगाबद्दल थोडंसं MS13 न्यूजच्या दर्शकांसाठी थोडंसं बोलावं। छत्रपती शिवाजी महाराज कुटुंबाची प्रतारणा एक प्रसंगात नाही कैक प्रसंगामध्ये झाली। शिवछत्रपती होणं म्हणजे सोपं नाही आहे। भोसले कुटुंबियांनी काय सोसलं याचा अंदाज घ्यायचा असेल तर प्रत्येक घटनांवरती आपल्याला नजर टाकावी लागेल। मी आग्रा प्रसंगाविषयी निश्चित सांगायला मला आवडेल। महाराज जेव्हा मथुरेतनं निघालेत, आग्र्याच्या कैदेतनं महाराज सुटले आणि सुटल्यानंतर दिनांक 17 ऑगस्ट 1666 महाराज मथुरेत आलेत। मोरोपंतांचे मेहुणेत काशीपंत, विसाजी हे सगळे त्रिमल बंधू आहेत। जेव्हा त्या ब्राह्मण कुटुंबामध्ये बाळशंभूराजे एक ब्राह्मण पेहरावामध्ये ठेवले का आता औरंग्याला त्याची पुसट ही कल्पना येऊ नये। याच ब्राह्मण कुटुंबाचं लेकरू कुणीतरी महाराष्ट्रातनं आलं इकडं असा आभास निर्माण व्हावा आणि स्वराज्याची गादी वाचावी। कदाचित आपल्याला जात असताना दगाफटका झाला तर शंभूबाळ वाचावेत। केवढा मोठा त्याग आहे परमुलखामध्ये। आणि शंभूबाळ आसुसलेले आहेत। आऊसाहेबांची भेट कधी होते यावर 9 वर्षाचं लेकरू, काय भावना असतील त्याच्या। महाराजांच्या बरोबर कैदेत राहिलं, कैदेतनं निसटलं आणि कैदेतनं निसटल्यानंतर त्या मथुरेमध्ये कोणाची ओळख नाही। सगळ्यांच्याकडे कटाक्ष टाकला, एकही ओळखीचा चेहरा नाही आहे। त्या 3 भावाच्या ब्राह्मण कुटुंबामध्ये त्या महिला होत्या, त्यांचाही परिचय नव्हता। 9 वर्षाचं लेकरू। भावना एवढीच घेतली होती की आबासाहेबांच्या बरोबर आता आऊसाहेबांचं दर्शन राजगडावरती होणार। पण परतीच्या प्रवासात जोखमीचं आहे, लेकरू जोखमीचं आहे, नेणं योग्य नाही आहे। आणि म्हणून महाराजांनी एक निर्णय घेतला, तो कठोर होता की शंभूबाळाला इथंच सोडायचं आणि ब्राह्मणासारखा पेहराव त्या लेकरामध्ये लेकरं मिसळावं। गुप्तपणे शिजलेलं शंभूबाळाला तिथं ठेवलं आणि महाराज निघालेत। विचार करा, छत्रपती शिवाजी महाराज म्हणून बघत असताना त्यात दडलेला पिता समजून घ्या। काय घालमेल होत असेल एका लेकराला तिथं सोडत असताना। कल्पना करा, तुमचं लेकरू आज मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला कुठंतरी लागलं, कदाचित महाराष्ट्राच्या बाहेर आज एवढी सुरक्षितता आहे, हॉस्टेल आहेत आणि देशावरती राज्य आपलं आहे। असं असताना सुद्धा परमुलखामध्ये आपलं लेकरू मेडिकल इंजिनिअरिंगला लागल्यानंतर त्या हॉस्टेलमध्ये सोडून येत असताना बाप म्हणून प्रत्येकाची होणारी घालमेल बघा। इथं तर शत्रूचा मुलूक आहे, तिथं शंभूराजाला सोडला। जडंत कर्णानी महाराज निघालेत। विचार करा, उंबरठा ओलांडत असताना एक कटाक्ष शंभूराजाकडे टाकला असेल, शंभू बाळाची घालमेल सुरू झाली असेल आणि ते बाळ धावलं, कडकडून मिठी मारली, आबासाहेब
चिमुकल्या हाताने मारलेली मिठी जडंत कर्णाने महाराजांनी कशी सोडवली असेल ती आबासाहेब याद करा. सोडवली आणि पुन्हा न बघता महाराज जडंत कर्णाने निघालेत. किती किती प्रसंग, कुटुंबाची प्रतारणा. महाराज राजगडावरती आले. अवघ्या 25 दिवसानंतर विचार करा, 17 ऑगस्टला सुरू झालेला प्रवास, 12 सप्टेंबरला महाराज राजगडावरती आहेत. केवढा आनंद. त्या पाली दरवाजातनं आगमन झालं. साधू बैराग्यांच्या पेहरावामध्ये साधूंचा एक जथ्था आलेला. निरोप आऊसाहेबांना धाडला. उत्तरेतनं साधूंची एक टोळी आली, जथ्था आलाय. आपलं दर्शन घ्यायची इच्छा प्रकट करतोय. आऊसाहेब आध्यात्मिक आहेत, धार्मिक आहेत. कुठल्याही पंथाचा, कुठल्याही धर्माचा साधू, बैरागी, फकीर जर आला तर त्याचा सन्मान करणं ही आऊसाहेबांची खानदानी परंपरा. लगबगीने आऊसाहेब धावल्या. अनेक साधू तिथे आहेत. प्रसंग आला, आऊसाहेब थोरल्या साधूंशी नतमस्तक होत आहेत. आणि या थोरल्या साधूंच्या पाठीमागे एक तेजपुंज साधू लपलेला आहे. तो धर्मसंकटात आहे. साधू म्हणून आऊसाहेब झोकतील हे योग्य होणार नाही. माझी आई आहे. तो लपलेला साधू अचानकपणे त्याच्या पाठीमागून प्रकटला. आऊसाहेबांची नजरानजर झाली. शिवबा ओळखलं, माईनी लेकराला ओळखला. शिवबा. गरुडाचं पिल्लू सुरक्षितपणे घरट्यात आलं होतं. कडकडून मिठी मारली. अखंडितपणे अश्व माय लेक डहाळत होती. राजगडाने हा प्रसंग, भावस्पर्शी प्रसंग बघितला आणि कशीबशी सुटका त्या मिठीमधून होत असताना आऊसाहेबांची भिरभिरती नजर बघितली की कुणी बाल साधू दिसत नाही. कुठे माझा शंभू बाळ प्रसंग, भावप्रधान प्रसंग कुठे? आणि हा प्रश्न ऐकल्याबरोबर महाराजांच्या मुखातनं वाक्य निघाले, आऊसाहेब घात झाला. प्रवासाच्या दगदगीनं शंभू बाळ आम्हाला सोडून गेले. आणि बघता बघता आनंदाश्रूचं रूपांतरण दुःखावेगामध्ये झालं आणि राजगड दुःखावेगामध्ये बुडाला. शंभू बाळाचा मृत्यू राजगड पचू शकला नाही. आऊसाहेबांना दुःख सहन झालं नाही. आणि बघता बघता दशक्रिया विधी झाला. खरं तर शंभू बाळ जिवंत आहेत. पिंडदान करत असताना पुत्र जिवंत पुत्राची पिंडदान करत असताना पिता म्हणून झालेली घालमेल तुम्ही समजून घ्या. जिवंत पुत्राचा मृत्यू झाला म्हणून पिंडदान करणारा हा जगातला पहिला पिता आहे. हे कुणासाठी केला? हे हिंदवी स्वराज्यासाठी केला. हे तुमच्या आमच्यासाठी केला. आणि बघता बघता जे जासूद होते, गुप्तहेर होते औरंगजेबाचे, त्यांनी बातमी पाठवली की शंभू राजा मेला म्हणून. औरंगजेबापर्यंत बातमी गेली आणि शोध मोहीम थांबली. महाराजांचा उद्देश सफल झाला. आणि त्यानंतर सुखरूपपणे नोव्हेंबर महिन्यामध्ये शंभू बाळाला राजगडावर आणण्यात आलं. केवढं सोसलं लेकरांनी. आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे की वेगवेगळे प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये आलेले होते. त्यामधलाच एक प्रसंग आग्र्याचा तुम्ही या ठिकाणी खूप छानपणे आमच्या दर्शकांना या ठिकाणी सांगितलेला आहे. आता थोडीशी पुरंदरच्या याच्याबद्दल, तहाबद्दलची माहिती आणि तिथला असलेला प्रसंग दर्शकांसाठी सांगावा. महाराजांच्या आयुष्यामध्ये सगळ्यात वाईट आणि दुर्दैवी प्रसंग कुठला असं कुणी जर विचारलं तर मी सांगत असतो पुरंदरचा तह. दिनांक 13 जून 1665 मिर्झा राजे जयसिंग, प्रभू रामचंद्राचा वंशज. प्रभू रामचंद्राला 2 मुलं. एकाचं नाव होतं लव आणि दुसऱ्याचं नाव होतं कुश. या कुशपासून जी वंशावळी पुढं झाली त्यांची आडनावं कुशवाह, आज कछवाह हा अपभ्रंश आपल्याला उत्तरेत दिसतो. ही सगळी प्रभू रामचंद्राची वंशज.
या कुशवाह घराण्याचा एक वंशज, म्हणजेच प्रभू रामचंद्राचा वंशज, शिवभक्त, एकलिंगेश्वराची पूजा केल्याशिवाय पाण्याचा थेंबही प्राशन न करणारा शिवभक्त मिर्झा राजे जयसिंग दुसऱ्या शिवभक्तावरती चाल करून महाराष्ट्रात आला. फरक एवढाच, एक शिवभक्त औरंगजेबाची म्हणजे मोगलाची चाकरी करण्यात धन्यता मानत होता आणि महाराष्ट्रातला शिवभक्त आपला शिवाजी राजा गुलामगिरीच्या विरोधात मोगलाईला टक्कर देत होता. हा फरक आहे. आणि एवढी जाळपोळ झाली, मिर्झा राजे जयसिंगांच्या समवेत दिलेर खान आहे. राजगडाच्या जवळ खेडीपाडी चालली, प्रचंड जाळपोळ सुरू झाली, रयतेची होरपळ होऊ लागली आणि महाराजांच्या लक्षात आलं की आता 4 पावलं मागं फिरलं पाहिजे, आपण तह केला पाहिजे, रयतेची धूळधाण थांबवली पाहिजे. आणि याकरता महाराजांनी एक कटू निर्णय घेतला, तो म्हणजे तह करण्याचा. त्या तहाचं नाव आहे पुरंदरचा तहा. तहातले भरपूर कलम आहेत, पण मी महत्त्वाचे कलम सांगतो. या तहान्वये महाराज राजे उरले नाहीत, अप्रत्यक्ष मोगलांचे मनसबदार झालेत. 5000 मनसबदारी शंभूराजी यांना दिधली आणि त्याही पेक्षा पलीकडं 23 किल्ले महाराजांना मोगलांना द्यावे लागले. 4 लाख होऊन महसुली उत्पन्नाचा मुलूक तोही मोगलांना द्यावा लागला. म्हणजे राजा राजा उरला नाही, कफल्लक झाला, सर्वस्व त्या अर्थाने गमावलं. एवढंच काय, जगातला पहिला राजा जो आपला पुत्र शंभूबाळ मोगलांकडे जामीन ठेवतो, कल्पना चित्र डोळ्यासमोर उभा करा, वय वर्ष 9, खेळण्याचं वय. त्या शंभूबाळाला पुरंदरच्या छावणीत मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खानासारख्या कपटी माणसाच्या ताब्यात जावं लागलं. विचार करा, त्या शंभूबाळांनी काय सोसलंय लहानपणापासून. जगातला पहिला पिता जो साम्राज्यासाठी, स्वराज्यासाठी, रयतेसाठी दिलेर खानाच्या छावणीमध्ये शंभूबाळाला ठेवतो. विचार करा, असं दुसरं कुठलंही उदाहरण जगाच्या पाठीवर नाही. पुरंदरच्या तहांतर्गत शंभूराजे 9 वर्ष वयाचे तारण ठेवलेत, जामीन ठेवलेत. कल्पना चित्र डोळ्यासमोर उभं करा, एक पिता पुत्राला शत्रूच्या ताब्यात देतो. मी नेहमी म्हणत असतो की एवढा त्याग भोसले कुटुंबाचा, या स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा, राजमाता जिजाऊ साहेबांचा, महाबली शहाजी राजांचा, संभाजी राजांचा एवढा त्याग कुठल्याही घराण्याचा नाही आहे. आणि त्याहीपेक्षा मी हा प्रसंग सकारात्मक लोकांना मांडत असतो. या प्रसंगातनं एक शिकायचं, आयुष्यामध्ये कितीही वाईट वेळ आली, कितीही चढ उतार झाले, सर्वस्व गमावल्यानंतरसुद्धा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, सकारात्मक कैसे राहावं हे छत्रपतींपासून शिकावं. तो पुरंदरचा तह याद करा. त्या काळातला नियम असा होता, हरलेल्या राजानं किंवा सरदारानं जिंकलेल्या राजाकडं 6 मैल पायी चालत जायचं. का? मनोबल खच्चीकरण करण्यासाठी लादलेली ही नियमावली आहे. निशस्त्र जायचं. दुसरा नियम, कल्पना चित्र डोळ्यासमोर उभं करा. महाराज त्या सासवडच्या जवळ पुरंदरच्या छावणीत मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खानाच्या समोर जाण्यासाठी निघालेत. दुतर्फा नागरिकांची गर्दी आहे. दाय मोकलून लोक रडतायत. माय भगिनी महालक्ष्मी आई भवानीला कोसतायत.
शिव्याशाप देत आहेत, एवढं विलक्षण प्रेम महाराजांवरती रयतेच आहे. काय वंगाळी आणली आमच्या राजावरती म्हणून देवदेवतांना कोसणारे रयत आहे. विलक्षण प्रेम छत्रपतींवर. दुतर्फा नागरिकांची गर्दी झाली. महाराज निघालेत पुरंदरच्या तहासाठी जाण्यासाठी 6 मैल पायी. राग आला असेल, मुठीत त्वैशाने वळले असतील, तलवारीला हात गेला असेल, पण निशस्त्र जायचं हा नियम होता. कमरेला भवानी तलवार ही नव्हती. कोणे एकेकाळी आपला राजा मानाने घोड्यावरती मिरवला, प्रासंगीत पालखीत बसला. तो आपला राजा आज पालखीतही नव्हता आणि घोड्यावरही नव्हता. तो आपला राजा पायी चालत होता. दुतर्फा नागरिकांची गर्दी होती. धाय मोकलून रयत रडत होती. महाराजही अस्वस्थ झाले असतील, पण डगमगले नाहीत. सर्वस्व गमावल्यानंतर सुद्धा राजाचा कफल्लक झाला. त्या बाका प्रसंगात सुद्धा महाराज नैराश्याच्या गर्तेत गेले नाहीत. आत्महत्येचा विचार तर मनाला स्पर्शही केला नाही. त्या प्रसंगामध्ये सुद्धा एकच विचार होता, आज मी गमावलाय, मी पुन्हा मिळवेल. आय विल कॉन्कर इट. या प्रसंगातनं एवढं शिकायचं आहे. मी 2 जिल्ह्यामध्ये खास करून गेलो होतो. आमच्या सोलापुराच्या बाजूचा असलेला जिल्हा धाराशिव, ज्याचं नाव उस्मानाबाद आहे. एका महिन्यामध्ये 72 आत्महत्या झाल्या होत्या. 2015-16चा तो कालखंड. आणि डॉक्टर प्रशांत नारनवरे तिथले कलेक्टर, यांचा एके दिवशी फोन आला. माझं व्याख्यान त्यांनी ऐकलं होतं आणि त्यांनी फोनवरती एवढं बोलले की सरकार प्रयत्न करतंय शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी. वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी आम्ही करतोय. बैलजोड्यासाठी 35,000चं वाटप, अवजारांचं वाटप, बी बियाणांचं वाटप, पण आत्महत्या थांबत नाही आहेत. सरकार आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करतो आहे, पण आत्महत्या थांबायला तयार नाहीत. सरकार आर्थिक प्रयत्न करत आहे, परंतु निराश झालेल्या मनाला, नैराश्याच्या गर्तेत बुडालेल्या शेतकऱ्यांना एकच चरित्र पुन्हा मनोबल वाढवण्यासाठी कामाला येईल, ते म्हणजे शिवचरित्र. तुम्ही सांगणार का? साहेब म्हटलं येणार. आणि 7 दिवस मी त्या जिल्ह्यामध्ये खेडोपाडी फिरत होतो. रात्री 8-8:30ला त्या ग्रामीण भागातील मैदानात माझी व्याख्यानं होत होती. आणि तेव्हा मी शेवटी हा प्रसंग सांगायचो आणि शेतकऱ्यांना सांगायचो, आवाहन करायचो, अरे बाबा, 1 लाख कर्जासाठी आत्महत्येचा विचार तुमच्या मनामध्ये येत असेल, बोंडाळी पडली, कापूस गेला, सोयाबीन संपली, 4 वर्षे पावसाचा थेंब पडला नाही, जमीन तारण ठेवली, सोसायटीकडं बँकेकडं गहाण ठेवली, म्हणून आत्महत्येचा विचार येत असेल. तुम्ही तर जमीन गहाण ठेवली. छत्रपती शिवाजी राजांनी आपला पुत्र शंभू बाळ गहाण ठेवला होता मुघलांकडं. त्या राजाच्या मनात कधी आत्महत्येचा विचार नाही आला. त्या राजाचा जागर आपण करतो. शिवाजी महाराज की जे म्हणत असू, तर एक संकल्प करा, मनामध्ये कितीही वाईट विचार येऊ, कितीही वाईट प्रसंग येऊ, पण कधी आत्महत्येचा विचार मनात येऊ देऊ नका. शिवचरित्र आपल्याला जगण्याची प्रेरणा निर्माण करतं. या आवाहनाला हजारो शेतकरी हात मुठीवरती करून संकल्प करायचे, यापुढं पीक बुडालं, जमीन गहाण ठेवली, कितीही बाका प्रसंग आला, तर आत्महत्येचा विचार आम्ही करणार नाही. शिवचरित्र आज प्रत्येक घटकाला उपयोगाला येणारं चरित्र आहे. आज या ठिकाणी मला एक सांगायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज अशा 2 विभागामध्ये मराठ्यांचं राज्य हे या ठिकाणी प्रामुख्यानं आपण गणलं जातं आणि त्यांचा इतिहास आपण जनतेपर्यंत पोचवतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी एकीकडे एक पिता म्हणून त्यांनी बरंचसं काही सोसलेलं जरी असलं किंवा काही सहन केलेलं जर असेल, तर छत्रपती संभाजी महाराजांनी त्याहीपेक्षा जास्त त्या ठिकाणी सोसलं असं बऱ्याच ठिकाणी इतिहासकारांच्या नजरेतून आम्हाला या ठिकाणी दिसतं. अनेक प्रसंग आहेत की बालपण असताना शत्रूच्या मुलखामध्ये, आज आपण आपल्या व्याख्यानामध्ये मागच्या भागात सांगितलं की शत्रूच्या मुलखामध्ये असताना
असताना सुद्धा म्हणजे शत्रूच्या मुलखात संभाजीराजांना शिवाजी महाराजांनी सोडून त्या ठिकाणी आलेले होते. एवढा मोठा धोका त्यांनी पत्करलेला होता. आपल्या बापाची घालमेल हृदयाची काय झाली असेल तुम्ही आता आपल्या व्याख्यानात सांगितली. परंतु मला एक गोष्ट या ठिकाणी पुन्हा एकदा अशी नमूद करायची आहे की ती गोष्ट अशी आहे की एकीकडे बाप म्हणून स्वराज्यासाठी आपल्या मुलाला सुद्धा वेटीचं धरणारे छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी आपण पाहिले. त्याच वेळेला हे बालपणात झालं, पण तारुण्यपणामध्ये मुत्सद्देगिरीचा भाग म्हणून दिलेर खानाच्या छावणीमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना पाठवलं गेलं. आणि त्याच वेळेला ह्या मुत्सद्दीची थोडीही वाच्यता आपल्या विश्वासू मंत्रिमंडळातही त्यांनी केली नाही. आणि त्याच वेळेला आपल्या राणीवशामध्ये सुद्धा त्यांनी त्याची कुठल्याही प्रकारची मुत्सद्दी त्या ठिकाणी मुत्सद्दीची वाच्यता केलेली नाही. पण बदनामी मात्र छत्रपती संभाजी महाराजांच्या नशिबी त्या ठिकाणी आली की हा एक स्वराज्याच्या डावपेचाचा भाग होता, पण तरीसुद्धा ती मात्र कुठंही बदनामी मात्र संभाजीराजांच्या नशिबी त्या ठिकाणी आली. असे अनेक प्रसंग आपल्याला इतिहासामध्ये या ठिकाणी दिलेले आहेत. त्यातलाच एक प्रसंग आहे की एकीकडे जनतेचा रयतेचा न्यायनिवाडा करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याच वेळेला स्वतःच्या मुलाच्या न्यायनिवाड्याची वेळ त्यांच्यावर येते की ज्या वेळेला दत्तोजी पंतांची मुलगी, या मुलीचा प्रसंग त्या ठिकाणी सांगितला. त्या प्रसंगामध्ये संभाजीराजांना बदनाम केलं जातं. अशा असंख्य प्रसंग छत्रपती संभाजीराजांच्या नशिबामध्ये बदनामीचे आलेले आहेत. याबद्दल आपण थोडंसं सांगावं. आणि त्याच वेळेला एक जाता आणि हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की व्हिएतनामसारखं राज्य, ज्या व्हिएतनामसारख्या देशाने अमेरिकेबरोबर 100 वर्षाचं युद्ध केलेलं होतं, पण त्या 100 वर्षामध्ये व्हिएतनामसारख्या छोट्या देशाला यश प्राप्त होत नव्हतं. त्याच व्हिएतनामच्या देशातल्या राज्यकर्त्यांनी, तिथल्या सेनापतींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास केला आणि त्यातून अशी प्रेरणा घेतली आणि 100 वर्षाचं निर्णायक युद्ध व्हिएतनामने ते जिंकून दाखवलं, ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचून. आज छत्रपती शिवाजी महाराज आपल्या देशामध्ये जन्माला आलेले असतानासुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या सगळ्या गोष्टी, यांच्या इतिहासाचा अभ्यास आपल्याकडे आपले राज्यकर्ते न करता जर आपल्या राज्यकर्त्यांनी केला असता तर शेतकऱ्याच्या आत्महत्येचे मागच्या व्याख्यानामध्ये तुम्ही सांगितलेलं होतं की शेतकऱ्याच्या आत्महत्येचा विषय असेल किंवा पाणी नियोजन असेल किंवा राज्यकर्त्याचं असेल किंवा परकीय शत्रूचं आक्रमण असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जर त्या ठिकाणी अभ्यास जर त्या इतिहासाचा केला तर मला वाटतं राज्यकर्त्याला अनेक प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी मिळतील की या ठिकाणी आपल्याला आपण याबद्दल काय सांगाल आमच्या दर्शकांसाठी. परदेशी संस्कृतीचं, पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण. मी पाश्चात्य संस्कृतीच्या विरोधात नाही आहे. जे चांगलं आहे ते ग्लोबलायझेशनमध्ये घेतलं पाहिजे, पण तरुणांचा आदर्श राजा छत्रपती संभाजी महाराज असले पाहिजेत. कारण आपला जन्म छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये. आज कुणी व्हॅलेंटाईन डे साजरा करतं, कुणी प्रॉमिस डे, कुणी हग डे, मदर्स डे, फादर्स डे. या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये हे खरं तर मदर्स आणि फादर्स डे नाही, हा आचरणाचा भाग होता. महाराज राजगडावरनं जेव्हा सूर्यदर्शन करण्यासाठी यायचे, पहिली नजर पाचारच्या ठिकाणी असायची. मातृदर्शन, अरे रोज मातृदिवस, रोज मदर्स डे. छत्रपतींचा संस्कार होता. फक्त 365 दिवसामधला एक दिवस ही संस्कृती पाश्चात्याची असेल, विदेशी असेल, आपली नाही आहे. आपली दररोज स्मरण. कुठलं प्रॉमिस डे? अरे या मराठी मुलकामध्ये प्रॉमिस डे झाला, वेळोवेळी झाला. 2 तासात मरणार याची कल्पना असताना सुद्धा छत्रपतींचे वस्त्र लिहावून पालखीत बसण्याचं धारिष्ट्य दाखवणारा शिवानवी काशीत हा प्रॉमिस डे. मी मेला तर चालेल, राजा वाचला पाहिजे हे वचन. रक्तबंबाळ 2 प्रहर पावे तो झालेले बाजीप्रभू देशपांडे विशाळगडाच्या तोफांचे आवाज येत नाहीत म्हणून यमराजाला सुद्धा परत पाठविणारे बाजीप्रभू देशपांडे शब्द राजांना दिला, पवनखिंडीमध्ये रोखून धरले. तो प्रॉमिस डे. मंगलवाद्यांचे सूर अंगणामध्ये वाजत असताना, पाहुण्या रावळ्यांची गर्दी झालेली असताना
अवतन देण्यासाठी शेलार मामाच्या संगतीनं किल्ले राजगडावरती तानाजी गेले आणि महाराजांनी असमर्थता व्यक्त केली. तान्हा, रायबाच्या लग्नाला आम्हास येणे आवडले असते, पण आम्ही आऊसाहेबांना शब्द दिलाय. आऊसाहेबांना दिलेला शब्द खऱ्या अर्थानं प्रॉमिस्ड आहे. जातीनं किल्ला कोणाला घ्यायला जाणार. अरे हे वाक्य ऐकल्याबरोबर एका क्षणार्धात तानाजीच्या मुखातनं वाक्य निघतं, आधी लगीन कोंडाण्याचे आणि मग माझ्या रायबाचे. राजानी लढायला जावं आणि आम्ही लग्नात वरबाप होऊन मिरवावं, आम्हाला शोभलं जात नाही. आधी लगीन कोंढाण्याचे आणि मग माझ्या रायबाचे, असं सांगून 4 फेब्रुवारी 1670ला धारातीर्थी पडणारा तानाजी हे प्रॉमिस्ड आहे. अवघे 60 मावळे घेऊन 1673ला 6 मार्चला फतेह करणारा कोंडाजी फर्जंद, महाराजांनी दिलेला शब्द पाळणारा, तो प्रॉमिस्ड आहे. सूर्याजी काकडे, बागलान मुलखावरती नियंत्रण असावं राज्यांची इच्छा आणि किल्ले साल्लेर घेत असताना धारातीर्थी पडणारा तो सूर्याजी काकडे, महाराजांना दिलेला शब्द पाळणारा, तो प्रॉमिस्ड आहे. शिवचरित्रामध्ये एक एक घटना घडल्या, प्रत्येक क्षणोक्षणी तो प्रॉमिस डे होता. दिलेर खानाशी झुंजताना अवाक झालेला दिलेर खान आणि तो त्या मुरारबाजी देशपांडेंना सांगतोय की ये मोगलांच्या बाजूने आमचा कौल घे. आणि त्यानंतर बाणेदारपणे उत्तर आहे, मी शिवाजी राजांचा शिपाई, तुझा कौल घेतो की काय. म्हणून तो प्रस्ताव ठोकारणारा आणि छत्रपतींशी इमान ठेवणारा मुरारबाजी देशपांडे पुरंदर लढता लढता हुतात्मा झाला, तो प्रॉमिस्ड आहे. छत्रपतींचं हिंदवी स्वराज्य निर्माण करत असताना एक एक मावळा धारातीर्थी पडला, प्रत्येकाने शब्द पाळला. महाराजांनी सुद्धा आऊंना दिलेला शब्द पाळला. शब्द पाळणं ही आपली परंपरा. कुठले प्रॉमिस डे, इथं तर रोज प्रॉमिस दिलेल्या शब्दांचं पालन करणारा महाराष्ट्र आणि हक डे साजरा करताय. अरे या मराठी मुलखामध्ये एक अफजल खान चाल करून आला होता प्रतापगडाच्या पायथ्याशी. दिनांक होता 10 नोव्हेंबर 1659, मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी, शालिवाहन शके 1581, रथ सप्तमी, वार होता गुरुवार. महाराजांना आलिंगन देण्याचा कपटी प्रयत्न केला आणि कटारीचा वार केला. अरे हक डे साजरा करायचा असेल तर या महाराष्ट्रावरती चाल करून आलेल्या अफजल खानाचा कोथळा या प्रतापगडाची पायथ्याशी आलिंगन देत असताना काढला, तो महाराष्ट्राचा हक डे आहे. हक डे याद आली, आजही ती प्रतापगडाची कबर थरथरते. हा छत्रपतींचा दरारा आणि कसले डे साजरे करताय. ही मराठी संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती, ही भारतीय संस्कृती 365 दिवस 24 तास आपल्याला कर्तव्याची याद करून देते. ही आपली संस्कृती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून सर्वांना शिकायचं आहे. महाराजांच्या आयुष्यातला एक एक प्रसंग प्रत्येकाला वेगळा वेगळा संदेश देतो. 18,306 दिवस महाराज जगले. बालपणाचे 4,000 दिवस वजा करा, उरलेलं आयुष्य युद्धामागून युद्ध, लढाया मागून लढाया आणि प्रत्येक वेळा यमराजाचा पराभव हे सूत्र ठरलेलं. पण छत्रपतींच्या आयुष्यामधलं प्रत्येक घटना प्रत्येकाला एक वेगळी प्रेरणा देते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत हा राजा शेतकऱ्यांचा राजा असं म्हटलं जातं. आज शेतकऱ्यांची दयनीय अवस्था, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव नाही, उत्पादन खर्च प्रचंड वाढलेला. महाराजांच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत नव्हत्या आणि म्हणून
छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा खऱ्या अर्थानं राज्यकर्त्यांनी घ्यावी. जर साबण विकणाऱ्या कंपनीला साबणाचे भाव वाढवण्याचा अधिकार असेल, उत्पादन खर्च वाढला म्हणून, कच्च्या मालाचा भाव वाढला म्हणून, जो निर्माण करतो त्याला भाव ठरविण्याचा अधिकार आहे. शेतकरी ऊन वारा पावसामध्ये सगळं कुटुंब, आणि हा एकमेव असा माणूस आहे जो अन्नदाता आहे, जो कुणाला फसवत नाही. पावसाच्या द्वारे आलेलं सिंचन, स्वतःच्या घामाचं सिंचन जमिनीमध्ये करून तो अन्न उगवतो. त्याला स्वतःच्या मालाचा भाव ठरविण्याचा अधिकार मिळत नाही. तो ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी शिवचरित्राची अंमलबजावणी झाली असं आपल्याला वाटायला लागेल. छत्रपतींचं स्वराज्य असं होतं, रयतेचं राज्य होतं. आणि म्हणून माझं आवाहन आहे की महाराजांची अंमलबजावणी व्हावी. जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ, जय शिवराय हे घोषवाक्य म्हणत असताना रक्त सळसळतं, परंतु जबाबदारी तेवढीच वाढते. केवळ चंद्रकोर लावून दाढी महाराजांसारखी वाढवून शिवचरित्र आचरणात आणता येत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा पेहराव चंद्रकोर हा फॅशनचा विषय होता कामा नये. तो ज्या दिवशी पॅशनचा विषय होईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मनामनात रुजतील. आणि म्हणून चंद्रकोर असताना जबाबदारी हजारपट वाढते. आपलं आचरण महाराजांसारखं असलं पाहिजे. आणि तिथे आपण साधी बिस्लरीची बाटली, त्याचं रॅपर जरी फोडलं तर ते प्लास्टिक खाली टाकता कामाने आपल्या खिशात गेलं पाहिजे, डस्टबिनमध्ये टाकलं पाहिजे. देश माझा आहे, हे राष्ट्र माझं आहे, पर्यावरणाचा संदेश महाराजांनी दिला. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आचरणात असले पाहिजेत. हा जगातला पहिला राजा जो सैनिकांना लेखी आदेश काढतो, गांजा अफो तसे मादक पदार्थ चालणार नाहीत, दारू चालणार नाही, केलियास डोचके मारले जाईल, हा दंडक. आणि तो राजा स्वतः व्यसनमुक्त आहे. आणि म्हणून जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ, जय शिवराय म्हणायचं असेल तर दातं गुटख्यानी रंगलेली नसली पाहिजेत. शिवजयंतीत बेधुंद नाचताना दारू ढोसलेली नाही पाहिजे. कारण असा शिवभक्त महाराज जेव्हा बघतील, महाराज दुःखी होतील. आणि म्हणून तुम्ही सच्चे शिवभक्त असाल, छत्रपतींचे आचरण करते व्हा. आणि तो संकल्प करायचा आहे व्यसनमुक्तीचा. छत्रपती शिवाजी महाराजाला ते आवडेल. आणि म्हणून आजच्या तरुणाने एक करावं की महाराजाला जे आवडत होतं ते मी करणार, हा संकल्प जर केला तर शिवरायांचं आचरण करते होण्याचं समाधान प्रत्येकाला लाभेल. एवढा संदेश या शिवजयंतीच्या निमित्तानं MH13 न्यूजच्या या सगळ्या दर्शकांना देऊ इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.